शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतूक आणि इथले उद्योग देखील बाहेर चालले. जवळपास 5 वर्षामध्ये 36,000 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि तिथं खड्ड्यांचं देखील कारण दिलंय चाकांच्या याचा. नाही, चाकणच्या बाबतीत ते झालंय. चाकणमध्ये असणारे काही व्यावसायिक हे चाकण MIDC ला सोडून महाराष्ट्रामधल्या दुसऱ्या MIDC मध्ये गेले असं आम्हाला कळालं. एक तर कुठल्याही व्यावसायिकाला असणारा व्यवसाय बंद करून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे परवडत नसतं. पण रस्ते खराब, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असतं आणि जे काही सुखसुविधा MIDC कडनं मिळाल्या पाहिजे दुर्दैवाने त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त 36,000 लोकांचा आकडा असा आहे की महाराष्ट्रामध्ये या कंपन्या बंद झालेल्या आहेत आणि दुसऱ्या राज्यात ह्या स्थलांतर झालेल्या आहेत. हा आकडा अतिशय घातक आहे. कारण एकतर विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि आहे त्या नोकऱ्या म्हणजे कंपन्या बंद झाल्यामुळे आहे त्या नोकऱ्या या लोकांच्या जात चाललेल्या आहेत. आणि सरकारचं झालंय काय की घोडे बाजार करणं, पक्ष फोडणं, नेत्यांना फोडणं याच्यामध्ये इतके व्यस्त आहेत की महाराष्ट्रामध्ये युवांना काय पाहिजे, नोकऱ्या कशा देता येईल, छोटे मोठे व्यवसाय कसे टिकवता येतील याच्यावर मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारकडे लक्ष दिलं जात नाही. हे फार दुर्दैवी आहे. आणि सरकार जे म्हणतंय ते फक्त काय म्हणतंय की आपण कुठेतरी ज्या वेगळ्या IT पार्क आणण्यापेक्षा तिथं AI साठी लागणारे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण आणू. दुर्दैव असं त्याच्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि लाईट मोठ्या प्रमाणात वापरली जाते, पण नोकऱ्या तिथं त्या ठिकाणी मिळत नाहीत. त्यामुळे सरकारने ठरवलं पाहिजे कशा पद्धतीच्या कंपन्या आपल्या राज्यात आणल्या पाहिजे आणि आहे त्या कशा टिकवल्या पाहिजे. जर टिकवता येत नसेल तर या सरकारला सत्ता राहण्याचा कुठेही अधिकार नाही. महाराष्ट्रात मराठी जर येत नसेल तर आता लायसन रद्द होणार आहे. आता GR आज येतो आहे. कशाच मराठी जर येत नसेल ड्रायव्हरला तर रिक्षा चालक वगैरे मुंबईमध्ये. हे बघा, अतिशय महत्वाचे वेगळे विषय आहेत. एका बाजूला मराठी शाळा तुम्ही बंद करत चाललेला आहात. आदिवासी भागामध्ये असणाऱ्या आदिवासी शाळेमध्ये काय चाललंय दुर्दैवाने त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. भोजन नीट मिळत नाही, चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही म्हणून मुलं आजारी पडतायत, साप चावतायत. आणि मग या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन फक्त कुठेतरी मराठी आणि अमराठी असा मुद्दा आणून त्यावर राजकारण मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकार जर करत असेल तर हे दुर्दैवी आहे. सुप्रियाताईंनी तुमच्या हाताला धरून मोदींची भेट करून आणि असा एक व्हिडिओ व्हायरल होतो. नाही, विषय एवढाच होता की एकतर तो घरगुती कार्यक्रम होता, तिथं राहुल गांधीजी होते, त्याच्याच बरोबर इतरही मोठे विरोधातले नेते सर्व आले होते, अखिलेश यादवजी होते. दुसऱ्या बाजूला सत्तेतले मंत्री, प्रधानमंत्री साहेब असतील, होममंत्री असतील, त्यानंतर जे या आपल्या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते सुद्धा तिथे आले होते. त्यामुळे कुठलाही घरगुती कार्यक्रम असला तर राजकारण त्याच्यामध्ये बघितलं जात नाही, त्याच्यामध्ये समावेशक सर्वांनाच बोलवलं जातं. आणि दिल्लीला जो कार्यक्रम झाला होता रिसेप्शनला तिथे सर्वच नेते आले होते आणि तिथे मग सगळ्यांनाच स्वागत करण्यासाठी मी स्वतः होतो, आमच्या पिढीतून सगळ्यात मोठा पवार म्हणून. त्याच्याच बरोबर माझी पत्नी होती आणि मग इतरही माझे भाऊबंद तिथं त्या ठिकाणी होते आणि सगळ्यांचं स्वागत आम्ही तिथं करत होतो. प्रधानमंत्री आल्यानंतर एक प्रोटोकॉल असतो आणि मग प्रोटोकॉल असल्यामुळे तिथे आपल्याला त्या प्रोटोकॉल पद्धतीने तिथं स्टेजवर जावं लागतं. आणि मी तिथं गेलो असता सुरुवातीला म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, एक साध्या आमदाराला, ते सुद्धा कर्जत जामखेडच्या सामान्य लोकांनी निवडून दिलेल्या एका आमदारांना पंतप्रधान ओळखतात, हे फार महत्वाची गोष्ट आहे. नावानिशी त्या ठिकाणी ओळखतात, मी काय करतो हे त्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि मग ती पहिली चर्चा झाल्यानंतर परत एकदा फोटो काढण्याची वेळ त्या ठिकाणी आली होते. थोडंसं रिशफल काही लोकांना तिथं करण्यात आलं होतं आणि मग तेव्हा मी बाजूला होतो तेव्हा सुप्रियाताईंनी मला तिथं बोलून घेतलं. आणि सुप्रियाताईंचं आपण जर बघितलं तर सत्तेत असो ना तर विरोधात असो तिथे संबंध सर्वच खासदारांशी चांगले आहेत, नेत्यांशी चांगले आहेत. त्यामुळे मतदारसंघातला विषय असू नाहीतर या राज्यातला कुठलाही मुद्दा असू, सुप्रियाताईंच्या ओळखीमुळे प्रश्न सोडायला नक्कीच त्या ठिकाणी मदत होते. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री 14 ऑगस्टला कामाचा आढावा घेणार आहे. मात्र कुठेतरी खड्डे बुजवण्यासाठी कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. 35 अभियंत्यांना कार्यरत असताना जर तिथं मुख्यमंत्री येणार असतील आणि कामं होणार असतील तर मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, नाशिक कशाला, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रस्त्याला तुम्ही फिरायला सुरुवात करा. कारण का रस्त्यात ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. आणि नाशिकमध्ये बोलायचं झालं तर कालच आपण बघितलं असेल 500 कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट तिथं मॅनेज करून दिले गेले अशी चर्चा आहे.
आणि मंत्री महोदयांनी तसंच प्रेस कॉन्फरन्स घेतली असं आम्हाला कळतं. ते लोक कोणाचे आहेत, कोणाचे नातलग आहेत, कुठल्या पक्षातून आहेत, याचाही अभ्यास तिथं झाला पाहिजे. आणि फक्त 500 कोटी पर्यंतच हा भ्रष्टाचार आहे असं नाही. 35,000 कोटी जी कामं तिथे दिली गेली त्याच्यात 10 ते 15% मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे आहे ती कामं नीट केली जात नाहीत, त्यात पैसे काढले जातात आणि जी कामं होतात त्याच्यामध्ये आपण सर्वजण फक्त काय बघतो तर खड्डे. लोकांना प्रश्न पडलाय की खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे, हा एक खूप महत्वाचा आहे. अख्ख्या भारतातून तिथं लाखो लोक दर्शनासाठी महाकुंभला येणार आहेत, पण त्यात तिथं रस्सीखेच कशाची लागली आहे तर पैसे कसे खाता येतील याच्यावर दुर्दैवाने सत्ताधारी रस्सीखेच करत असताना आपण सर्वजण बघू शकतो. दिल्लीमध्ये अजितदादांच्या गटापेक्षा शरद पवारांच्या गटाची जास्त जवळीक पाहायला मिळते आहे. कशाच्या दिल्लीमध्ये जे सध्या भेटीगाठी वगैरे सुरू आहेत तर अजितदादांच्या राष्ट्रवादीपेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जवळीक जास्त पाहायला मिळते. नाही, विषय असाच आहे की सुप्रियाताईंची मुलगी रेवती याचं जर रिसेप्शन असेल आणि त्या रिसेप्शनला सर्व पक्षातले नेते आले असतील, त्याला राजकीय रंगातून नाही तर राजकीय चष्म्यातून बघण्याचं कारणच नाही. तो एक सामाजिक घरगुती कार्यक्रम होता आणि तिथे पवार साहेब 65 वर्ष त्यांनी समाजकारण राजकारण केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जे समजा आता नरेंद्र मोदी साहेब पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते, गुजरातल्या शेतकऱ्यांचा कुठलाही मुद्दा असेल तर पवार साहेब त्यात राजकारण न करता तिथं त्या गुजरातल्या लोकांना, म्हणजे इतरही राज्यांना तर मदत केलीच पण गुजरातच्या लोकांना सुद्धा पवार साहेबांनी मंत्री म्हणून तिथं मदत केलेली आहे. त्यामुळे हे जे काही नाती ओळखी पवार साहेबांच्या आहेत त्यानंतर सुप्रियाताईंनी त्या मेंटेन केल्यात, कुठं ना कुठं तरी अशा एखाद्या घरगुती कार्यक्रमाला लोक येतात. त्यामुळे तो जो आमचा संवाद आहे नाहीतर त्या नेत्यांशी जे काही संबंध आहेत ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन आहेत. आणि राजकारण जेव्हा करायचं असतं सगळ्यात जास्त विरोधक मोठा या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यात आक्रमक जर कोण बोलत असेल तर आदरणीय पवार साहेबांचाच पक्ष भाजपच्या विरोधात तिथं बोलताना आपण सगळेजण बघू शकतो. दरड कोसळली आणि 6 जणांचा मृत्यू झालाय. कसं बघताय? दुर्दैवी आहे. कुठं ना कुठं तरी शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये असणाऱ्या लोकांचं कुठंच या गोष्टीकडे लक्ष नाही. पावसाळा चालू आहे, दरड कोसळू शकतात, बऱ्याच काही इतर दुर्घटना होऊ शकतात, जसं की झाड पडू शकतात आणि त्यासाठी वेगळ्या वेगळ्या निधी दिला गेलाय. पण तो निधी पेपरवरच वापरला गेला असं कुठेतरी वाटतंय आणि खऱ्या अर्थाने जमिनीवर कुठंच काम न झाल्यामुळे अशा गोष्टी तिथं होतात. तर हे जे काही दुर्लक्ष केलं जातं प्रशासनाकडनं त्यामुळे गरिबाचा मृत्यू जो होतो ते दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. धीरज परदेशी हत्यामध्ये निश्चित केलं काही लोकांनी दिवसाचा निश्चित केला होता तर मोर्चा काढला होता. त्या ठिकाणी लोक डायरेक्ट निर्माण भाषण केले. हे बघा, जो कोणी क्रिमिनल असतो त्याला जात धर्म तिथं नसतो. ज्याने कोणी कृत्य केलं असेल त्याला लगेचच्या लगेच त्याच्यावर कारवाई होणं तितकंच महत्वाचं आहे. SP साहेबांच्या संपर्कात आम्ही सुद्धा आहे आणि आम्हाला कळालंय की त्या 3 ते 4 लोकांना पकडलं गेलं आहे, हैदराबाद मधून आणलं गेलं आहे, जेलमध्ये टाकलं गेलं आहे. आता याच्यात अजून जर कोणी असेल आणि त्यांच्याकडे पुरावे असतील तर लगेचच्या लगेच पोलिसांना ते पुरावे देणं हे महत्वाचं आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करणं पण तितकंच महत्वाचं आहे. पण आम्हाला जे कळालंय की जे जे काय पुरावे होते त्या अनुषंगाने जे जे कोणी जबाबदार होते त्यांना तिथं जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. होम मिनिस्टर साहेब जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते स्वतः लक्ष देऊन आहेत. आता जर होम मिनिस्टर साहेबांनी आम्ही जे ऐकलेलं आहे की तिथं जो व्हिडिओ बघितलेला आहे तिथं कुठले तरी भाजपचे आमदार आले होते आणि त्यांनी मुख्यमंत्री साहेबांशी आणि लोकांचं बोलणं करून दिलं. जर होम मिनिस्टर सांगत असतील तर आम्ही कारवाई करू, त्यांच्यावर विश्वास कुठं ना कुठं तरी आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. कारण राजकारण करायचं झालं तर आम्ही तर विरोधात आम्ही पण राजकारण करू शकतो, पण जर पोलिसांनी कारवाईच केली असेल, जे कोणी जबाबदार आहे त्यांनी ते मान्य सुद्धा केलेलं आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यात न जातीय न धार्मिक रंग आपण सर्वांनी दिला पाहिजे. कारण काही झालं जो कोणी क्रिमिनल कृत्य करतो तो त्याला जात आणि धर्म नसतो हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं. नाशिक व्यतिरिक्त इतरत्र पण रस्त्याची व्यवस्था झालेली आहे. आता लहान लहान मुळे रिपोर्टर म्हणून एकतर मराठी पत्रकार चांगलं काम करतायत. जे काही बातम्या असतात ज्या महत्वाच्या असतात त्या लोकांपर्यंत आणि शासनामध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांपर्यंत त्यांच्या त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून पुरवतच असतात. पण आता मराठी पत्रकार सुद्धा आता कमी पडायला लागलेत. इतके खड्डे आपल्या या राज्यामध्ये विविध तालुक्यात जिल्ह्यांमध्ये आपल्या सगळ्याला बघायला मिळतात आणि ती जबाबदारी कुणी घेतली आहे तर जेनजीच्या पलीकडे जाऊन जे जेन अल्फा असतात, जे आता
स्कूलमध्ये आहेत अशा मुला मुलींनी ती जबाबदारी घेतली, चांगली गोष्ट आहे. ते तिथं त्यांच्या भागामध्ये असणारे जे काही खराब रस्ते आहेत त्यांना शाळेत जायला जो त्रास होतो, हॉस्पिटलला जायला त्रास होतो, तो त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांपाशी ते मुद्दे आणत चाललेले आहेत. त्यांचं खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आणि बोलताना सुद्धा एक विशिष्ट शैलीमध्ये ते बोलतात. त्यामुळे जेन झी तर पुढे गेलेच आहेत, जेन अल्फा पण खूप मागे असं वाटत नाही. त्यामुळे आज सरकारला जेनझीला उत्तर द्यावं लागणार आहे आणि ज्याला अल्फाला सुद्धा त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागणार. आशिया खंडातली सर्वात मोठी मानली जाणारी आपली अहिल्यानगरची जिल्हा बँक आहे. या जिल्हा बँकेची निवडणूक आता लागतात. अजितदादांचं विशेष लक्ष प्रत्येक निवडणुकीवेळी लागलं होतं. मात्र यंदा विखे आणि थोरात यांच्या पलीकडे जाऊन राम शिंदे देखील तिसरा पॅनल उभं करतात अशी एकंदरीत चर्चा आहे. आपली काय भूमिका आहे? इलेक्शनच्या आधी चर्चा बऱ्याच काय होत असतात. जेव्हा इलेक्शन फायनल लेवलला त्या ठिकाणी होतं तेव्हा बरेचसे बदल तिथे केले जातात. काही लोक उगाच आवाज करतात, चर्चा करतात आणि मग चर्चा करून महत्व स्वतःवर आणतात आणि त्यात तडजोडी करतात. त्यामुळे काही प्रमाणात काही लोक विकासात्मक राजकारण करतात आणि काही लोक याच्यातून फक्त आपलं कुठेतरी चर्चा झाली पाहिजे, बातमीत आपण आलो पाहिजे या अनुषंगाने वेगळ्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. जिल्ह्याच्या बँकेचे इलेक्शन ही काही तशी सोपी नाही आणि अहिल्यानगर जिल्ह्याची तर अजिबात सोपी नाही. हे सगळ्यांनी त्या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे. पक्ष नेतृत्वाकडून विलिनीकरणाला उशीर होतोय अशी चर्चा आहे. पक्ष नेतृत्वाकडूनच विलिनीकरणाला उशीर होतोय अशी कुठले चर्चा पक्ष प्रमुख? तुमचे असतील तो आमची चर्चाच नाही ना, मग आमचा उशीर कसा होईल चर्चेसाठी? आमचा मुद्दा येत नाही, आमची चर्चाच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सुरू नाही. त्यामुळे आमच्या पक्षाकडनं कुठल्याही प्रकारची चर्चा न सत्ताधारी पक्षाबरोबर त्या ठिकाणी आहे, न काँग्रेस सारख्या विरोधात असणाऱ्या कुठल्या पक्षाबरोबर आहे. आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्ही लोकांबरोबर राहून या जो सरकार आहे या सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही लढत आहोत. भाजपच्या नेत्यांसोबत जवळ पडत आली. जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले किंवा खासदार जे आहेत ते तिकडे मोदींना अमित शहाना भेटताय. मला जे कळालेलं आहे की जे काही मतदारसंघातले काही महत्वाचे मुद्दे असतात आणि तुम्ही बघितलं असेल अधिवेशनामध्ये सगळ्यात जास्त मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात बोलतो मी. पण जेव्हा एखादा सामाजिक नाहीतर मतदारसंघाचा एखादा मुद्दा असतो, नाहीतर समजा सामूहिक विषयातून महाराष्ट्राच्या हिताचा एखादा मुद्दा असतो तेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो. आता मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख, खासदारांचे प्रमुख तसं बघितलं तर पंतप्रधान. त्यामुळे पंतप्रधानला खासदारांनी भेटलं म्हणजे काय चुकीचं केलं असं नाही. शेवटी भूमिका घेणं महत्वाचं. जेव्हा केव्हा भूमिका घेण्याची वेळ येईल तेव्हा हे आठीच्या आठी आमचे जे खासदार आहेत आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने जर संविधानाच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात निर्णय घेतला तर त्याचा विरोध करत असताना या सरकारच्या विरोधात आमचे खासदार, सर्व खासदार तुम्हाला त्या ठिकाणी बघायला महसूल मिळतात. मंत्री बावनकुळे सांगतायत, महसूल मंत्री बावनकुळे सांगतायत 22 लाख प्रमाणपत्र मराठ्यांना वितरित करण्यात आले. मात्र शिंदे समिती स्थापन झाला. शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर आता जरांगे आक्रमक झालेला आहे. महाशिरस येथे त्यांची सांगता सभा होणार आहे पश्चिम महाराष्ट्राची आणि तिथून आंदोलनाची हात घेण्याची शक्यता आहे. कसं म्हणताय? नाही, आम्हाला सरकारलाही सांगायचंय, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना पण सांगायचंय, लढा लढणारे समाजासाठी सर्वांना मला खरं तर विनंती करायची की सुरुवातीपासूनच आपण हेच सांगतोय की जर मराठा समाजाला आपल्याला कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचं असेल, धनगर समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर मग आपल्याला घटना दुरुस्ती केल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. घटना दुरुस्ती करायची असेल तर हे सगळे मुद्दे कोणासमोर मांडावे लागणार आहेत? तर पंतप्रधानांसमोर मांडावे लागणार आहेत. कुठं मांडावे लागणार? तर पार्लमेंटमध्ये मांडावे लागणार आहेत. आणि मग पार्लमेंटमध्ये मोठ्या संख्येने मतदान त्या ठिकाणी घेऊन घटना दुरुस्ती करून हे आरक्षण आपल्याला कोर्टात टिकणारी आरक्षण त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे लढा जर लढायचा असेल तर केंद्रात जाऊन दिल्ली समोर लढणं हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. पण दुर्दैव असं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा केव्हा आरक्षणाच्या बाबतीत चर्चा होती, दोन्ही बाजूली कुठल्या तरी नेत्याबद्दल, समाजाबद्दल एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बोललं जातं आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये संतांनी नाही तर महामानवांनी जो काय विविध समाजामध्ये एक एकोपा, समानता, बंधुभाव जो ठेवलेला आहे त्यालाच कुठेतरी आता तडा दुर्दैवाने त्या ठिकाणी जाताना आपण सगळेजण बघू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी एक जबाबदारी मनामध्ये ठेवली पाहिजे की समाजामध्ये ते निर्माण न करता आपल्याला
संविधानिक पद्धतीने पार्लमेंटमध्ये जाऊन कोर्टात टिकणारं आरक्षण हे कसं देता येईल यासाठी प्रयत्न खऱ्या अर्थाने केले पाहिजे. पवईच्या एका हॉटेलमध्ये आमदारांची बैठक झाली पवईच्या एका हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये रश्मी ठाकरे यांना आमदारांनी शिवी दिली असा दावा नरेश मस्केंनी केला. कुणी गेलाय? नरेश मस्के. बघ, आता जे लोक घरदार सोडून विचार सोडून समजा सत्ताधारी पक्षामध्ये गेले असतील त्यांच्यावर किती तुम्ही विश्वास ठेवणार आहे? विचारावरच त्यांची बांधिलकी त्या ठिकाणी नाहीये. आज येऊन नुसता वाद निर्माण होण्यासाठी नाहीतर कुठेतरी आहे त्या आमदारांमध्ये नाहीतर खासदारांमध्ये एक कुठेतरी एक तेढ निर्माण व्हावा असा कुठेतरी प्रयत्न कदाचित त्यांनी त्या ठिकाणी केला असावा. त्यामुळे जे लोक विचाराला पक्के नाहीत यांच्यावर खूप विश्वास ठेवून पण चालणार नाही. सरकारच्या अंदाज समिती मागच्या वेळेस सरकारची जी अंदाज समिती आहे जिल्ह्यामध्ये आढावा घेण्यासंदर्भात मागच्या वेळेस धुळ्याला एक प्रकरण झालं होतं. त्याच्यानंतर परत ते समिती बरखास्त करण्यात आली. आता पुन्हा ती समिती जी आहे ती जिल्ह्यात जाऊन आढावा घेतली. नगरमध्ये पण अगदी महानगरपालिका असेल महसूल विभाग असेल ताशेर वगैरे आहे. मात्र जे मागचं धुळ्याला जे प्रकरण घडलं होतं त्याचं अजून बाहेर आलेलं आहे. कसं बघता? नाही, आता तिथं जे प्रमुख होते अध्यक्ष होते त्यांचे पीए होते त्यांनी तो पैसा घेतला असे कुठेतरी चर्चा आहे. पण मग अध्यक्ष नाही तर त्यांच्या पीएली पैसे घेतले असतील अशी चर्चा असेल तर मग काही सगळे सदस्य खराब असतात असं नाही. त्यांची एक जबाबदारी असते आणि त्या अनुषंगाने ते अहिल्यानगरला आले होते. आणि आम्हाला जे कळालेलं आहे की आता समजा महानगरपालिका इथली जी आहे इथं मुरुम काढायला नाहीतर नदीतला जो काही माती काढायला जो खर्च सरकारकडनं दिलेला आहे पर क्युबिक मीटर कधी 20 रुपयाच्या आसपास असेल तर इथं तो 250च्या पुढे गेलेला आहे खर्च. त्यामुळे 20-20 कोटी रुपये फक्त जर वाळू काढण्यासाठी नाहीतर माती काढण्यासाठी खर्च केला जात असेल आणि तो सुद्धा सरकारी दिलेल्या एस्टिमेट पेक्षा कितीतरी जास्त. मग असा तो प्रश्न आणि जे काही भ्रष्टाचार होतो त्याच्यावर तो बोललं जाईल. त्यामुळे अंदाज कमिटीला याच्यावर बोललंय असं आम्हाला कळलेलं आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये गौण खनिजेचा एक फार महत्वाचा विषय हा अंदाज समितीने घेतला होता. आणि या जिल्ह्यामध्ये जे काही जल जीवन मिशनच्या अंतर्गत कामं झाली आहेत बरीचशी इनकम्प्लीट आहेत खराब क्वालिटीचे झालेत याच्यावर सुद्धा चर्चा झाली असं आम्हाला कळतंय. आणि याच्यावर काही साक्ष सुद्धा येत्या काळामध्ये अंदाज कमिटीचे सर्व आमदार घेतील अशी चर्चा आहे. त्यामुळे जर भ्रष्टाचार झाला असेल तर कुठं ना कुठंतरी या समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने तो पुढे सुद्धा त्या ठिकाणी आला पाहिजे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांची एक कौटुंबिक मालमत्ता आहे, जमीन आहे पुण्यामध्ये आणि त्याचा पीडीआर त्यांना हस्तांतरित होत नाही. यावरून त्यांनी काही दिवसापूर्वी एक पोस्ट टाकली होती. त्यावर त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलासा देखील दिला होता. मात्र आजही त्या प्रकरणात कुठलाही निर्णय लागलेला नाही. काल त्यांनी एक पोस्ट टाकली. आता एखाद्या ज्येष्ठ ऍक्ट्रेस असतील आणि त्यांनी तो मुद्दा त्या ठिकाणी मांडला असेल त्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री उत्तर देत असतील तर मला असं वाटतं गरीबाली सुद्धा एखादा मुद्दा मांडला तो तितकाच महत्वाचा असतो. गरीबाला सुद्धा बऱ्याच अडचणी आहेत पण त्या अजूनपर्यंत सुटत नाहीत. आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा जर एवढ्या मोठ्या कलाकाराच्या अडचणी सुटणार नसतील तर गरीबाली काय करायचं? त्यामुळे ही आजच्या या राज्यामध्ये आपण जर बघितलं तर कलाकार घ्या मोठी लोक घ्या नाहीतर आर्थिक दृष्टिकोनातून हलाख्याची परिस्थिती असणारे सामान्य लोक घ्या. त्यामुळे कोणाचंच इथं भलं नाही अशी कुठेतरी वस्तुस्थिती आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दिसते. शब्द देऊन सुद्धा जर कलाकारांचे विषय सुटत नसतील तर गरिबाचे प्रश्न कसे हे सरकार सोडवणार आहेत हा मात्र प्रश्न मोठ्या प्रमाणात इथं निर्माण होतो. पवित्र पोर्टल मार्फत भरती चालू आहे मात्र ते पवित्र पोर्टलचं जे ऍप आहे ते चालतच नाही. विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय. 3 दिवसाची मुदत वाढ दिली सरकारनं मात्र अजूनही पवित्र पोर्टल चालत एक तर हे जे काही ऑनलाईन भरती तिथं केली जाते ते सगळे जे पोर्टल आहेत नाही तर जे सगळे सॉफ्टवेअर आहेत ते सगळे चुकीचे आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आज सुरू असतो. हे आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे आमचे ठाम मत आहे की ऑफलाईन पद्धतीनेच तिथं भरती तिथं व्हावी. त्याच्याबरोबर नीटच्या बाबतीत बोलायचं झालं तर काल रात्री जे काही पोस्ट ग्रॅज्युएशनला नीट घेतली जाते त्याच्यासाठी मेसेजवर आले हैदराबाद त्यानंतर ईमेलवर आले हैदराबाद आणि नीटच्या वेबसाईटवर गेलं तर ते म्हणते पुणे सेंटर. म्हणजे असा जर अंदागोंदी कारभार नीटच्या बाबतीत एवढं मोठं आंदोलन होऊन जर परत होणार असेल आणि जे काही ऑनलाईन परीक्षा तिथे घेतल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने जर गोंधळ होत असतील सोफ्टवेअरच चालत नसेल बंद पडत असेल तर मग कुठेतरी आपण एका बाजूला म्हणतोय की आपल्या राज्याला 1 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची आहे. एआय मध्ये खूप मोठं नाव करायचंय आणि साधंच सॉफ्टवेअर आपल्याला चालवता येत नसेल तर ही आपल्या राज्याची नामुष्की आहे.
या सरकारमुळे आल्यामुळे असं आपल्याला म्हणावं लागेल. शिक्षण मंत्र्यांनी दोन्ही अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प अधिवेशन पावसाळी अधिवेशनामध्ये शब्द दिला होता. हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या कला शिक्षकांनी, मात्र भरती करताना केवळ 172 शिक्षकांची भरती होणार आहे आणि पैसे तर भरपूर घेतले फीच्या माध्यमातून. 2000 पेक्षा जास्त मुलं जे आहेत महाराष्ट्रातले आहेत त्यांना नोकरीच मिळणार नाही. प्राध्यापक भरतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि या विद्यार्थ्यांना शब्द देऊन अधिवेशनात आश्वासन देऊन सुद्धा ते जर सरकारकडनं त्या ठिकाणी पूर्ण होत नसेल हे कितपत योग्य आहे. प्राध्यापक भरतीमध्ये आम्ही जे ऐकलेलं आहे की युनिव्हर्सिटीमध्ये ज्या भरती केल्या जातात विशिष्ट विचाराच्या लोकांनाच घेतलं जातं आणि काही लोकांना पैसे देऊन 1-1 कोटीचा रेट तिथं फुटला असं चर्चा आहे. त्याच्याच बरोबर प्रायव्हेटमध्ये तेव्हा भरती काही इन्स्टिट्यूटमध्ये केली जाणार आहे प्राध्यापक भरती, त्यात रेट 40 ते 50 लाख रुपये आहे. एखादा प्राध्यापक पैसे देऊन जर प्राध्यापक झाला आणि पुढचे 20-25 वर्ष प्राध्यापक म्हणून तो काम करणार असेल तर गरीब मुलांना तो न्याय कसे देणार आहे. पहिलं ते पैसे वसूल करायच्या मागे तो त्या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे हे जे काय शैक्षणिक व्यवस्थेमध्ये जो काय गोंधळ तिथं सुरू आहे, टीईटी मध्ये भ्रष्टाचार झालेला आपल्याला माहितीये, तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आपल्याला सगळ्यांना माहितीये आणि दुसऱ्या बाजूला प्राध्यापक भरतीमध्ये सुद्धा जर गोंधळ तिथं सुरू होत असेल आणि त्याच्यातच एमपीएससीचा सुद्धा पेपर फुटत असेल तर मग जे काही दुसऱ्या राज्यात चाललंय त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार भरती प्रक्रियेमध्ये आपल्या या राज्यामध्ये आहे हे आम्ही ठामपणे त्या ठिकाणी बोलतो. पेपर संदर्भात आपण तुमच्यावरती केला होता आणि त्याच्या संदर्भात आंदोलन देखील करणार असतं. नाही तलाठीमध्ये म्हणता तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झालाय हे सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं. तेव्हा विखे पाटील बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं रोहित पवार हे खोटे बोलतात, बिना पुराव्याचं बोलतात, त्यांच्यावर मी FIR करणार आहे. आता हे जेव्हा आम्ही हा मुद्दा मांडला तेव्हाचा विषय. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुरावे दिल्यानंतर मॅटमध्ये चर्चा झाली, क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे त्याच्यामध्ये सिद्ध झालंय की 60 ते 62 लोकांनी पैसे घेऊन तिथं पेपर फोडलेला आहे. मग आता त्याचा जो फायनल रिपोर्ट आहे तो या महिन्याच्या मध्य नाही तर 20 तारखेपर्यंत तो तिथे येणार आहे. सरकारने तो रिपोर्ट द्यायचा आहे. तो रिपोर्टसाठी आम्ही तिथं थांबलेलो आहे. एकदा रिपोर्ट आला तर मग आम्ही दुसऱ्या बाजूला विखे पाटील साहेबांचा राजीनामा तिथं मागू. त्यांच्यावर FIR का करू नये. एवढा मोठा भ्रष्टाचार तलाठी भरतीच्या बाबतीत त्यांनी केला असेल तर हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. फक्त आम्ही सरकारकडनं काय रिपोर्ट दिला जातोय मॅटला याची वाट मात्र त्या ठिकाणी बघत आहोत. ऋषिकेश गांगर्डे ज्यांनी औषध निरीक्षक पदासाठी घोटाळा बाहेर काढला होता त्याची FIR देण्यासाठी तो पोलीस स्टेशनमध्ये गेला पण त्याला FIR त्याची घेतली नाही. अहिल्यानगरमध्ये एकतर SP चांगले आहेत असं आम्हाला कळतं, त्यांचं काम चांगले, पण तिथे काही ठराविक अधिकारी आहेत आणि PI आहेत ते त्यांच्या डोक्याली काम करतात असं आम्हाला कळतंय. आता आयोगाच्या विरोधात FIR कसं करायचा असा प्रश्न त्या PI ला पडला म्हणून त्यांनी दुर्दैवाने त्या ठिकाणी केला नाही. मग हा मुद्दा आम्ही हातात घेतल्यानंतर आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जेव्हा आयोगाला गेलो तिथं आयोगाशी चर्चा केली, त्यांना सगळे पुरावे दिले, त्यानंतर CID कडनं प्रक्रिया तिथं सुरू झालेली आहे. आता पुढच्या 2 दिवसामध्ये CID कडनं सुद्धा तपासचा जो निकाल आहे फायनल तो त्या ठिकाणी दिला जाईल असं म्हणतात. त्यामुळे गांगर्डे जे आहेत ते आमच्या संपर्कात, इतरही सर्व विद्यार्थी आमच्या संपर्कात आहेत आणि आम्ही आयोगाच्या संपर्कात आहोत, CIDच्या संपर्कात आहोत. त्यामुळे जे काही तिथं घडलेलं आहे, जे MPSC मध्ये पेपर फुटलेला आहे तो दुर्दैवी गोष्ट आहे. पण जे लोक त्याच्यामध्ये जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचा थोडासा काही प्रमाणात असंही मत आहे की MPSCचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आम्हाला काही डॉक्युमेंट्स तिथे मिळालेले आहेत की ते फार स्वच्छ प्रतिमेचे नाही आहेत अशी आम्हाला पत्र त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि बऱ्याच विविध विभागामध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीचं काम केलं अशी सुद्धा चर्चा आहे. आणि मग अशा चुकीच्या चर्चेमध्ये अडकलेला एखादा व्यक्ती जर तिथं आयोगाचा अध्यक्ष म्हणत असेल तर मग तिथं जे काही अधिकारी होणारे अधिकारी ते त्यांच्या पूर्ण प्रक्रियेबद्दल शंका निर्माण होऊ शकते अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटते. पुण्यामध्ये दारूच्या नशेत धुडगूस घालणारे तरुण पाहायला मिळालेले आहेत. बिअरच्या बाटल्या हातात घेऊन कारमधून आधी बाहेर पडून धुडगूस. आता होम डिपार्टमेंटचं कुठंच तिथं धाक राहिला नाही असं आपण तिथं म्हणावं लागेल. होम डिपार्टमेंट VIP लोकांना सुरक्षा देण्यामध्ये व्यस्त आहे. कुठंच तिथं पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे तसं काम तिथं केलं जात नाही. पालघरमध्ये आपण बघितलं असेल एक मुलगा मुलगी एका मोटरसायकलवर जात असताना ऍक्सिडेंट झाला आणि तिथं त्या मुलीला म्हणजे मुलगा तर पळून गेला ती दुर्दैवी गोष्टच आहे, पण त्या मुलीला मदत करण्यापेक्षा 4 लोकांनी त्या मुलीवर अत्याचार केला, रेप केला. तसंच पुरंदरमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर तिथं रेप झालेला आपण सगळ्यांनी बघितला, 60 वर्षाच्या माणसाली केला. मग होम डिपार्टमेंटचं कुठेतरी जे काही भीती लोकांना वाटायला पाहिजे
ते वाटत नाही म्हणून हे दारू पिऊन दुडगूस घालणं, तलवार घेऊन नाचणं, नको त्या गोष्टी करणं हे या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने वाढत चालले आहेत. महिलांवरचे अत्याचार सुद्धा आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वाढताना आम्ही जेव्हा बघतो तेव्हा खरंच वाईट वाटतं या गोष्टीचं. शक्ती कायदा जो आहे तो सातत्याने मागणी होती पण होताना दिसत नाही, अधिवेशनामध्ये आम्ही तो मुद्दा मांडतो, पण काय आहे की सरकारमध्ये असणारे जे काही पक्ष आहेत त्यांचं महिलांच्या बाबतीत कुठंतरी जे प्रेम आहे ते दाखवायचं वेगळं आणि खरं प्रेम हे वेगळं आहे. त्यामुळे महिलांचे अत्याचार या महाराष्ट्रामध्ये वाढत असताना कुठंच तिथं कडक कारवाई होताना आपण बघत नाही. एक नसरापूरमध्ये तिथं एका लहान मुलीवर अत्याचार झाला, दुर्दैव, आणि तिला मारण्यात आलं. तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाली आणि जे काही वकील आहेत त्यांनी पुढाकार घेऊन चांगलं काम तिथं केलं, पण मग इतर ठिकाणी ते काम होत नाही. मग अशा पद्धतीने भेदभाव का केला जातो? मग सगळ्यांनाच समान न्याय का नाही असाही प्रश्न तिथं निर्माण होतो. त्यामुळे कडक कायदे, शक्ती कायद्यासारखा कडक कायदा महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्या राज्यात असणं ही आमच्या अनेक वर्षाची त्या ठिकाणी मागणी आहे, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारकडनं या बाबतीत कुठलाही निर्णय हा घेतला जात नाही. 2 दिवसापूर्वी एक पारनेर मधला एका कार्यक्रमातला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. कुठला? पारनेरचा एक. यात महायुतीचे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विकास कामावरून कुटुंब पाहायला मिळाली स्टेजवर आमदारांचं नाही, आता काय करणार? म्हणजे एकतर मी सुरुवातीपासून सांगतोय की हे जे कोणी भाजप बरोबर गेलेले पक्ष आहेत त्यांना फक्त गाजर दाखवली जाते, नका काळजी करू, तुमचं काम होईल, हे होईल, ते होईल. पण दुर्दैवाने तिथं कुठंच काही काम कोणाचंच होत नाही. सत्ताधारी आमदार भाजपचा असला तरी निधी दिला जातो, पण त्याला जे प्रोव्हिजन केलं जातं ते 5 ते 6% त्यात काम सुद्धा होत नाही. आणि दुर्दैवाचं महाराष्ट्रामध्ये असणारे कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्र सरकारचं कुठलंही काम करायला तयार नाहीत, कारण का पूर्वीचेच पैसे इतके अडकलेले आहेत. त्यामुळे यांना काय करावं लागणार आहे? एकामेकाच्या केसाच्या काय म्हणतात त्याला, झिंज्या उपटाव्या लागणार आहेत, एवढंच काम त्यांना राहिलेलं आहे. एकामेकावर शिव्या देणार, सत्तेत असून झिंज्या उपटणार, गवत उपटत बसणार, मग ह्याच्यावर कुठेतरी ऍलिगेशन करणार, त्याच्यावर ऍलिगेशन करणार. मग आता विकास कामं तर दाखवता येत नाही सत्तेत असून, मग बाकीचा तमाशा करून मात्र आम्ही कसं बघा या सरकारच्या विरोधात बोलतो हे मतदारांना दाखवण्याचा प्रयत्न, केविलवाला प्रयत्न हे सगळेच त्या ठिकाणी सत्ताधारी करतात असं आम्हाला वाटतं.